भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण पश्चिम मंडळातर्फे कल्याण आयडल 2015 चे आयोजन मंगेशी बँक्वेट हॉल मध्ये करण्यात आले। कल्याण आयडल 2015 या गाण्याच्या स्पर्धेची ऑडिशन रविवारी करण्यात आली। यात शेकडो तरुणींनी भाग घेतला। 15 ते 40 वयोगटासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात अंतिम फेरीसाठी 16 स्पर्धकांची निवड करण्यात आली। या 16 स्पर्धकांमध्ये 4 ऑगस्टला अत्रे नाट्यगृहात अंतिम स्पर्धा ठेवण्यात आली आहे। कल्याणला संगीताची पार्श्वभूमी असल्याने प्रत्येक कल्याणकर जरी तानसेन नसला तरी तो कानसेन जरूर आहे। त्याला संगीताची आवड आहे, जाण आहे, असे परीक्षक यांनी सांगितले। या स्पर्धेचे सूत्रसंचालन अमृता आनप यांनी केले। भाजपा युवा मोर्चाचे सदस्य पदाधिकारी गौरव गुजर, प्रफुल्ल महाडिक, हेमंत सर, किरण चौधरी या तसेच वाद्यवृंदातील सर्व कलावंत यांच्या परिश्रमातून ही स्पर्धा नेहमीच संपन्न होते। ही स्पर्धा ऐकण्यासाठी ही कल्याणकरांनी गर्दी केली। अशीच गर्दी कल्याण आयडल 2015च्या अत्रे सभागृह नाट्यगृहामध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठीही करावी आणि कल्याणच्या नवोदित गायकांना प्रोत्साहन द्यावे असे आयोजकांनी सांगितले। या प्रसंगी राजाभाऊ पातकर, प्रिया शर्मा, रक्षंदा सोनावणे सहित अन्य भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। डॉक्टर SP बालसुब्रमण्यम ह्यांचा आवाज ऐकून मी एवढा प्रभावित झालो की मी अट्रॅक्ट होत गेलो। आज एक संधी दिली आहे भाजपाने आपल्याला कल्याणमध्ये, त्यामुळे माझ्या गुरूंनी गायलेलं गाणं, SP बालसुब्रमण्यमने गायलेलं गाणं साथिया तूने क्या किया, लव पिक्चर मधलं डुएट आम्ही गातो आहे। कल्याण आयडल 2015 या कार्यक्रमाचं आयोजन करणारे युवा अध्यक्ष सन्माननीय गौरवजी गुजर व त्यांच्या सहकारी टीमनं एक कल्याणच्या नाव कार्यक्रम केलेला आहे। याबद्दल मी गौरव व त्याच्या टीमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन करतो। स्पर्धकांनी भाग घेतला। मी या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे देखील आभार मानतो, कारण की शेवटी कोणतरी नंबर पुढे येणार, कोणतरी मागे येणार, परंतु भाग घेणारा शेवटी तो कलाकार असतो। कारण खरंच त्यांचं एक माझ्या डोळ्यासमोर चांगलं व्यक्तित्व तर राजाभाऊ साहेब तेही आपल्याला दरवेळेस मदत करत असतात। वैशाली पाटील मॅडम याही खूप आता दरवेळेस सगळ्या कार्यक्रमांसाठी योगदान देत असतात। तसेच आपले पाटील साहेब, माझे सगळे मित्र, माझे सोबती, माझे भाऊ हेही रात्रंदिवस मागच्या 4 दिवसापासून माझ्यावर सतत कामात आहेत। आणि मला सगळ्यांची नावं घ्यायची वाटतात, पण त्यातही परत माझं राहिलं तर मी नावात म्हणून नाही घेतलं। आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला 4 तारखेला जे आपलं ग्रँड फायनल होणार आहे आचार्य यात्रेमध्ये, तिथेही आपल्या सगळ्यांना आवर्जून उपस्थित राहायचं। आणि खरं म्हणजे आपले जे निवडण्यात आलेले आहेत 16 जण, अक्षरशः त्यांची गाण्यांची मेजवानी असणार आहे आपल्यासाठी, त्यांच्या मधुर आवाजात ती आपल्याला कोणालाही मिस नाही करायचं। त्यासाठी आपल्याला देखील आवर्जून उपस्थित राहायचं आणि आपले जे आहेत आजूबाजूला त्यांनाही सगळ्यांना आपल्याला आमंत्रण देऊन तिथे नक्कीच येण्यासाठी तुम्ही सांगा।
आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कल्याण आयडल हा प्रोग्राम ठेवला होता. तर मी परीक्षकांना विचारते की त्यांनी आज परीक्षण केलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? परीक्षण आम्ही जेव्हा केलं तेव्हा आम्हाला खरोखर इतका आनंद झाला की एक तर संपूर्ण मॉब एवढा बसला होता की आम्हाला वाटलं की किती स्पर्धक असतील. तर त्याप्रमाणे खरोखर ABC असे आम्ही गट काढले होते आणि कमीत कमी 300 तरी स्पर्धकांनी त्याच्यात भाग घेतला आणि त्याच्यातले 10 सिलेक्शन झालेले आहेत आता ऑलरेडी आणि मंगळवारी फायनलसाठी ते जातील. आणि आम्हाला सगळी परीक्षकांना अतिशय त्या स्पर्धा आवडल्या आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी आम्ही ऐकली. तबला पेटीवरती नसताना सुद्धा विदाऊट इन्स्ट्रुमेंट गायचं म्हणजे खरोखरच कौतुक आहे मुलांचं आणि खूप चांगलं वाटलं. जे ग्रुप आपण केले होते ABCD त्यामध्ये जितके 126 जी मुलं आली होती त्यामधून सिलेक्शन खूप कमी संख्येचे करायचे होते 10. तर ते करताना तुमचा अनुभव काय आहे? हे आम्हाला अतिशय कठीण गेलेलं आहे कारण एकतर 126 आणि त्यातले अर्ध्याहून अधिक फार चांगले उत्तम गाणारे होते आणि त्यातली 10 आम्हाला नावं काढायची होती. त्यामुळे आम्ही त्यांचं ओव्हरऑल परफॉर्मन्स म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन पण आम्ही पाहिलं, त्याचबरोबर सूर, ताल, लय, शब्द याकडेही लक्ष दिलं आणि त्याच्यावरनं आम्ही त्यातले 10 जण निवडलेले. स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलं होतं भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष, मी त्यांना विचारेल की त्यांनी या स्पर्धा आयोजन करण्यामागे त्यांचा हेतू काय? आमचा भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा यातर्फे आता दरवेळेस काहीतरी एक नवीन उपक्रम लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न असतो आणि आपले जे कुठल्याही प्रकारचे जे आपले हे असतात स्पर्धक बोला किंवा जे इच्छुक हे असतात त्यांना गाण्याची किंवा कुठल्याही कला सादर करण्याची त्यांना आपली संधी देण्याची दरवेळेस